ज्या ज्या संस्थांना विदेशी फंडिंग होत असतं, कुठल्याही संस्था असो, त्या ठिकाणी जर का त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला तर त्याची चौकशी सरकारच्या वतीने सुरू असते. मला वाटतं राज्याचे राज्यमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री, पण जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे की याला विदेशी कुठलंही फंडिंग झालेलं नाही असं ते सांगितलेलं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नरेंद्र मोदीच्या भरोशावर आणि लोकांना खोटं बोलून आणि विशेष करून तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देऊ वगैरे वगैरे जे काही आश्वासन दिलेलं होतं, त्याच तरुणींनी आता यांना हिंगा दाखवलेला आहे आणि एक खुर्ची जाण्याच्या चक्करमध्ये आता या तरुणींवर आरोप करण्याचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे असं आपण म्हणू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.